ट्रॉफी हेडुटनेमध्ये सुद्धा जिंकून दिली होती मला आठवते. अनिल पाटील या आपला सत्कार होईल. प्रमोद 2 मिनिटं खाली बसा. अनिल पाटील यांचा सत्कार केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. जालेंद्र दादांच्या शुभ हस्ते सत्कार करूया. त्यानंतर भास्कर शेट्टी इथे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. निहाल बघा आता खुश आहेत कारण निहाला मध्ये एक ट्रॉफी आता भालगावमध्ये जाणार आहे. ती कितीवेळी क्रमांकाच्या मध्ये ट्रॉफी आली आहे आणि समीरची कॅप्टनशिप बघा ना किती चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. त्यांनी सांगितलं संघ बनाट फॉर्ममध्ये नाही आहेत मात्र आम्ही प्रयत्न करू ही स्पर्धा जिंकण्याचा. भास्कर शेट या आपलाही सत्कार होईल. भास्कर शेट यांचाही सत्कार होईल. फलंदाज आपण पाहिलं तर प्रमोद ज्यांनी मॅच जिंकून दिली आणि खऱ्या अर्थाने निहालचे कौतुक समीरचे कौतुक यासाठी मी करेल की त्यांनी निखिल सारखा फलंदाज होता मात्र तिथे त्यांनी प्रमोदला प्रमोट केलं आणि प्रमोदने ती मॅच जिंकून दिली. ही खूप महत्त्वाची गोष्ट. आणि भालगावचे शाखा प्रमुख निशांत म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये सुद्धा आहेत. आणि आपण देऊया आता मॅन ऑफ द मॅच जालिंदर पाटील माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते राहतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. निशांत म्हात्रे शाखा प्रमुख भालगाव. कोणी गावचे जयवंत म्हात्रे यांचा सत्कार मी लगेच करणार आहोत. अभिनंदन प्रमोद तुला खूप साऱ्या शुभेच्छा सेमीफायनल साठी. दादांचा सन्मान आपण होतोय. कोणी इथे उपस्थित राहिलेले आहेत. लालचंद्रांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत. जबरदस्त बॅटिंग केली प्रमोदने. मॅच अक्षरशः खेचून काढली. कोणी टीम बाळा काळे यांचे आगमन झालेले. अजून एक सुपरहिटची मॅच ऋणव 11 नारण आणि त्या बाजूला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुशल शिषा स्पोर्ट सापाड. भालसंघ स्टेट सुपर सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला वसार विरोधात दिवा. सेकंड सेमीफायनल मध्ये भाल दाखल झालाय आणि यातून विजेता संघ त्यांच्याबरोबर सेकंड सेमीफायनल. या दरम्यान तुम्ही पाहतायत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि आपण पाहतोय कल्याण तालुका प्रमुख महेश बाबूराव पाटील यांचे इथे आगमन होत असताना भाईंचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. सुपर 8च्या मॅचला सुरुवात. चौथी सुपर 8ची मॅच. पहिलाच बॉल हवेत आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जजमेंट सुरुवातीला चुकला होता त्यामुळे 2 धावा इथे मिळाले. ते फलंदाज विकेश ने 2 धावेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक आणि कल्याण तालुका प्रमुख आपण पाहतोय महेश बाबूराव पाटील यांचं आगमन होत असताना त्यांच्या समेत विजयजी बाकाडे यांना तुम्ही पाहतायत आणि प्रदीप शेठ पवार आपण पाहतोय यांचे आगमन झाले. आणि त्यानंतर आमचे नारायणचे तुम्ही पाहतायत भालचंद पाटील यांचे आगमन झाले. नारायणचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. विकेशने 2 धावांनी खातं उघडलंय आणि आता गोलंदाज विकी. यानंतर फर्स्ट सेमीफायनल रेग्युलरची तुम्हाला पाहायला मिळेल. दिवा विरुद्ध वसार ही सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमच्या खेळाडू कॅप्टनने रिपोर्टिंग करून ठेवा प्लीज. हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला आता पाहायला मिळेल. भरपूर संख्येने मान्यवर. बॅटची एज लागली आहे. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली.
ही सुपर 8 ची मॅच आहे, लक्षात घ्या. यातून जो विजेता होईल तो भाल संघाबरोबर दुसरी सेमीफायनल खेळ. 40+ ची फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चिकनगर 40+ विरुद्ध संदप 40+. अशा मॅचेस यानंतर फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला दिवा संघ सध्या चर्चेत आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला रवी वायले अँड कंपनी गावदेवी वसार. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. हा चेंडू तुम्ही पाहताय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. रोहित पाटील तिथे डीप मध्ये, ज्या रोहितने या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली. हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. आता ज्यांचं आगमन झालं कार्यसम्राट माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक महेश बाबूराव पाटील त्यांना तुम्हाला पाहायला मिळते, आणि त्यांच्या समेत विजयजी बाकाडे तुम्ही पाहताय, आणि त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय प्रदीप शेठ पवार आणि तुम्ही पाहतात खिडकालीवर इथे उपस्थित राहिले, ज्यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक ही स्पर्धा भाईंच्या नावाची स्पर्धा तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळते. आणि त्यांच्याच बाजूला जालिंद्र पाटील तुम्ही पाहतात माजी नगरसेवक, त्यांच्याच बाजूला सुखदेवदादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, आणि आमचे लालचंददादा श्रीपद पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने बक्षिसांचा वर्षाव सुद्धा केलेला आहे. विकेट हॅट्रिकसाठी पिंट्या शेठ पाटील या संघाचे पुरस्कार, त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावा 4. रतन सर, या ओव्हरमध्ये 3 बॉल डॉट आले का? ओके, 4 धावा झालेले, 3 बॉल डॉट आले. सुरुवात चांगली केली आहे कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड या संघाने. तुम्हाला पाहायला मिळते या मॅचमध्ये फक्त 4 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. रोनव 11 नारन संघाचा एक चांगला संघ, त्यामुळे इथून त्यांना पलटवार करावा लागेल. खास करून अमरला चांगली बॅटिंग करावी लागेल. विकेश आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये खास करून भरपूर इच्छा या टीमची खेळण्याची. नारन संघाने नक्कीच त्यांना संधी मिळणं गरजेचं, आणि या स्पर्धेत त्यांना संधी मिळाली, आणि त्या संधीचं सोनंही केलेलं आहे. आतापर्यंत सुपर 8 मध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत. हा वेगवान बॉल होता, मात्र ऑप्शनच्या बाहेर होता, पण वाईट चिकून करतात. गोलंदाजी करण्यासाठी सागर पाटील आलेत. 5 धावा धापलकावधी लागल्यात. प्रथम बॅटिंग असताना रोनव 11 नारन, निलेश शेठ पाटील फॅन टीम तुम्ही पाहतायत नारन संघ. दुसऱ्या बाजूला पिंट्या पाटील फॅन टीम, कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड. नंतर फर्स्ट सेमी फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेटच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आहे. चांगली फिल्डिंग झाली बघा, कौतुक करेल मी. क्षेत्ररक्षक तिथे विकी मडवी होते. 2 धावा नक्कीच त्यांनी आपल्या टीमसाठी सेव्ह केलेल्या आहेत. धावसंख्या 7 वरती तुम्हाला पाहायला मिळते. नेल्सन मडवीला तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. काल जगन शेठ पाटील साहेबांना तुम्ही पाहिलं, इताळीचे कार्यसम्राट सरपंच इथे उपस्थित राहिले होते. 7 धावा धापलकावधी तुम्ही पाहायला मिळते. यानंतर फर्स्ट सेमी फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वसार विरोधात दिवान. या दरम्यान फटका चांगला आलाय, चेंडू उंच गेला आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रोनव 11 नारन संघाचे पुरस्कर्ते बघा निलेश शेठ पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपली हार्दिक स्वागत. 13 धावा धापलकावधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी मगाशीच उल्लेख केला, अमरला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये, आणि त्याच्या बॅटमधूनच सिक्सर आले बघा. हा लाईव्ह टेलिकास्ट. अमरला भरपूर आत्मविश्वास होता फटक्यामध्ये, आणि त्यानंतर तो त्या चेंडूकडे पाहत राहिला. 6 धावाही मिळाल्यात. 4 ओव्हरची मॅच. तेरा धावा धापलकावधी लागलेत. पुढचा बॉल. हाही फटका चांगला आहे, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत विकी मडवी कोणती चूक करत नाहीयेत.
अमरला माघारी परतावं लागेल. 13 वरती पहिला धक्का नारण टीमला. महेशदादा पाटील तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती कार्यसम्राट नगरसेवक आणि कल्याण तालुका प्रमुख त्यांच्या समेत विजयजी वाकडे साहेबांना तुम्ही पाहतायत. इव्हन जोडी म्हणून या जोडीकडे नेहमीच पाहिलं जातं. मैत्रीचं नातं काय असतं हे सुरुवातीपासूनच त्यांनी जपलेलं आहे. शांतीनगर शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. सुरुवातीला आपण पाहिलं 10वी पर्यंत एकाच वर्गामध्ये असताना. त्यांच्या समेत रणजित पाटील यांचा मी उल्लेख करेल. अजय गावजीत हे ती सर्वच मित्र एकत्र आपण हेमंत दरे यांना पाहिलं. एकत्र शांतीनगर शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर मॉडर्न कॉलेजमध्ये महेश पाटील यांना तुम्ही पाहिलं. आणि या दरम्यान फटका चांगला आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेत पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. ओके धावा 4 मिळतील. बॉल थोडासा खाली येतोय असं पंच टीव्ही अंपायर सांगतायत. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॉल डीप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर आपण बघू शकाल भावेश आम्हाला सांगत असताना 17 वरती धावसंख्या पोहोचली. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आमचे ओमचे MTC स्पोर्ट्सचे सर्व बघा सागर पराट. आताच मांगरूळच्या स्पर्धेमध्ये त्यांना बाईक मिळाली होती. आणि या दरम्यान फटका चांगला आलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. स्वप्नीलच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. गीत तुम्ही ऐकलंय. नेहमीच त्यावेळी 3 डिसेंबरला ज्यांचा वाढदिवस साजरा केला जातो त्यावेळी सर्वात जास्त केक कोणत्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाला कापले जात असेल ते व्यक्तिमत्व म्हणजेच महेशदादा पाटील. एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम. धावसंख्या 21 वरती तुम्हाला आता पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील एक बॉल शिल्लक. आमचे मित्र अमित सुद्धा आलेत. त्यांचे हार्दिक स्वागत. हाही फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय. विकीचा जजमेंट चांगला आहे. आणि बघा कार्बन कमाल कॅच तिथे टिपली आहे. स्वप्नील स्वतःवरती नाराज आहे कारण महत्वाची विकेट होती स्वप्नीलची. स्वप्नीलला माघारी परतावं लागेल. 21 वरती दुसरा धक्का. दोन षटकांचा खेळ संपला. 21 वरती 2 गडी बाद अशी परिस्थिती. सुपर 8च्या मॅच मध्ये नारायण संघ प्रथम बॅटिंग करत असताना. टाइम लक्षात घ्या प्लीज. फिल्डिंग करणारी टीम 8:46 झालेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आजची जी संकल्पना मी खऱ्या अर्थाने
रवी भोईर यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. श्याम भोईर, कैलास पाटील, सोमनाथ भोईर, विठ्ठल पाटील आणि संपूर्ण ग्रामस्थ. आज त्यांनी ठरवलेलंच होतं की 5ला मॅच सुरू करायची हरकत नाही. 6ला मॅच सुरू झाली, मात्र त्याचा फायदाही आज झालेला आहे. कारण बऱ्याच आपण पहिल्या 4 दिवसांमध्ये जवळजवळ 4, 4:30, 5, त्यामुळे सोमनाथ भोईर कदाचित त्यांच्या संपूर्ण टीमची झोपही होत नाहीये आणि आज कदाचित रिझल्ट चांगला मिळेल. ह्या दरम्यान चेंडू उंच गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्रक्षाचा जजमेंट चांगला आहे. विकेशला माघारी परतावं लागेल. 21 वरती तिसरा धक्का ऋणव 11 नारण टीमला. गुणगान करणारं गीत. मात्र सुरुवात चांगली झाली होती. स्वप्नीलची विकेट आणि आता त्यानंतर विकेशलाही माघारी परतावं लागलेलं आहे आणि आता तकदीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 21 वरती 3 अशी परिस्थिती. यानंतर फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी वसार विरुद्ध गणेश कृपा दिवा. 4 ओव्हरची फर्स्ट सेमीफायनल या स्पर्धेमध्ये. लक्षात घ्या, फॅशन प्लस टू व्हीलर बाईक मालिकावीरसाठी मात्र शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होणार आहेत. या सूचना आम्ही पहिल्याच दिवसापासून दिलेल्या आहेत. 32 संघांना हे लक्षात असू द्या. शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होतील, विकेट काउंट होतील, कॅचेस काउंट होतील, मॅन ऑफ द मॅच काउंट होतील. लक्षात घ्या, 21 वरती 3. कोणत्या खेळाडूची कामगिरी चांगली आहे या स्पर्धेमध्ये? एकमेव फोट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली अनिकेत सुरेश पाटील याच्या नावावरती, ज्याने या स्पर्धेमध्ये 4 बॉलमध्ये 4 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत. 1 मॅन ऑफ द मॅच सुमित भोईरने घेतलेली आहे. त्याचाही खेळ चांगला राहिलेला आहे. धावसंख्या 22 आणि या स्पर्धेमध्ये एकमेव निर्धाव षटक आपण मध्ये खोनी सी संघाचा गोलंदाज कुंदन, ज्याने मेडन षटक टाकलं होतं. अमोल पाटीलच्या बॅटमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकर पाहिलेले आहेत. 22 वरती 3. पुढचा बॉल. बॅटची एज. काय पलटवार केला या मॅच मध्ये. भीम खान यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 40+ क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव. आणि बघा, प्रेमनाथ 0 वरती बाद झालेत. सर्व काही सुरू होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर स्वप्नीलची विकेट जिथून गेली तिथून विकेट मात्र रेग्युलर इंटरेस्टमध्ये जात असताना आता थोडासा अडचणीत सापडलाय तो ऋणव 11 नारन संघ. शिल्पकार या स्पर्धेचे आमचे जनक सचिन सांगो भोईर यांचं आगमन होत असताना प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची राहिलेली आहे आणि त्यांचं आगमन आपण पाहतोय. सर्वच पाहुण्यांची काळजी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये घेण्यात आलेली आहे पहिल्या रात्रीपासून. तर मी सचिनचे मी खरंच कौतुक करेल. प्रत्येक पाहुणे आणि मैत्रीचं नातं काय असतं हे सचिन भोईर यांच्या माध्यमातून तुम्हाला या 5 रात्रीमध्ये पाहायला मिळाले. नितीन म्हात्रे सुद्धा येत आहेत पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये. मीरला तुम्ही बघू शकाल. ते नक्कीच आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जोडले जातील ज्यावेळी वसारची मॅच सुरू होईल. फटका चांगला आहे, मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. आपण निल्सन मडवी बघा. निल्सन मडवी या मॅच मध्ये पूर्ण चार्जअप झाले. त्यांना माहिती मॅच किती महत्वाची आहे. इथून जिंकलो तर सेमीफायनल भारसंघावर खेळायला मिळेल. निल्सनने जर डाय मारून झेल पकडलं तर वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. निल्सनसाठी पारितोषिक आहे. नेहमी चर्चेत असतात टेनिस बॉल क्रिकेट सापाडगाव म्हटलं तर निल्सन हे नाव भरपूर चर्चेत आहे. फुलटॉस होता मात्र भरपूर पुढे आहेत फलंदाज. डान्सिंग डाऊन द पुढे आले होते. तकदीरला तुम्ही बांधतायत. 1 रन्स इथे मिळाली. भावेश आम्हाला सांगत असताना 1 धावसंख्या पुढे सकते ती 24. 4 गडी बाद. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावांसाठी सोडत संघर्ष करावा लागतोय. आमचे मित्र विशाल पिले सुद्धा आले. त्यांचे हार्दिक स्वागत. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे आणि काय घडलंय मैदानात. तकदीर रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. 25 वरती 5वा धक्का लागत असताना ऋणव 11 नारन संघाला 3 षटकांचा खेळ समाप्त.
परिचय असतात महेश बाबूराव पाटील, कार्यसम्राट, माजी नगरसेवक आणि कल्याण तालुका प्रमुख. आणि छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत नेहमीच महेश दादांना सन्मान मिळत आलेला आणि त्यांनी नेहमीच छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत लोकांचा सन्मान नेहमीच केलेला आहे. संपूर्ण आपल्या कल्याण ग्रामीणचा जर तुम्ही विचार केला तर नेहमीच महेश दादांचं खूप जबरदस्त व्यक्तिमत्व राहिलेले आहेत. नेहमीच नागरिकांसाठी ॲग्रेसिव्ह असतात. मग तुम्ही सांगर्लीमध्ये गेलात तर नक्कीच खूप सारी कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. रक्तदान शिबिर असेल, मोफत वया वाटप असेल, असे अनेक कार्यक्रम महेशदादांच्या माध्यमातून राबवले जातात. हा लो फुल टॉस बॉल होता. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 9 सेकंडचे बॅट्समॅन बघा, फलंदाज मला वाटतं त्रिफाचीत झालेले आहेत. ॲक्शन रिप्ले आपण बघूया. मला वाटतं बेल्स पडलेली आहे. गोलंदाज रोहित पाटील ज्याने खऱ्या अर्थाने या संघाला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत, तोच गोलंदाज रोहित ज्याने 8 धावा सेकंड राऊंडमध्ये करून दिल्या होत्या. हा ॲक्शन रिप्ले नक्कीच क्लीन बोल्ड झालेले आहेत. फलंदाज बाद होईल. 25 वरती अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये लागतोय तो 6वा धक्का. संघाने आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ केला होता. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जुनी डोंबिवली संघाच्या विरोधात 52 धावा चेस केल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये दावडी टीमच्या विरुद्ध 47 धावा चेस केल्या होत्या. तो संघ या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय नारायणचे भालचंद म्हात्रे दादांचे आगमन झाले. एक जबरदस्त क्रिकेटर राहिलेले आहेत आणि नेहमीच ते क्रिकेट या खेळाला नेहमीच त्यांचं समर्थन राहिलेले आणि 25 वरती 6 विकेट गेले. याचं कारण थोडासा दबाव पाहायला मिळतो या मॅचमध्ये नारायण टीमवरती. ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली होती, ज्या प्रकारे स्वप्नील खेळत होते, मला असं वाटत होतं 40, 45, 50 धावा या मॅचमध्ये होतील. मात्र आता 25 वरती 6 विकेट गेलेत. त्यामुळे फक्त 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. टॉससाठी आपण पाहतोय अशोक पाटील यांचं आगमन झाले. आमचे 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर वसारचे कॅप्टन ऑलरेडी इथे आलेले आहेत. नितीन म्हात्रे आमचे व्यासपीठ होते. आमचे गजानन मित्र मंडळाचे उपाध्यक्ष बघा करण कदम हे उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. या दरम्यान फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न करत होते. मयूरला फारशी स्ट्राईक मिळाली नाहीये. मयूर या टीमचा एक चांगला फलंदाज आहे, मात्र त्याच्यापर्यंत स्ट्राईक आली नाहीये. 27 धावा झालेल्या आहेत. 6 विकेट गेले आहेत. विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये भाल संघाबरोबर दुसरी सेमीफायनल खेळेल. या सूचना आधीच दिलेल्या आहेत. फायनल मॅच पर्यंत धावा काउंट केल्या जातील. मालिकावीरसाठी लक्षात असू द्या. स्ट्राईक एंडला विकी मानेला तुम्ही पाहतायत. बॉलिंग मध्ये विकी मानेची भरपूर चर्चा राहिलेली आहे. नाही, जर मयूरला स्ट्राईक हवी आहे तर मयूर तर धावणार नाहीयेत, कारण त्याला माहिती आहे आता बॉल फारसे उरले नाहीयेत. जे काय करायचे ते मयूरला करायचंय, कारण की 28 धावा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि मयूरलाही चांगलं ठाऊक आहे 3 बॉलमध्ये 10 ते 12 धावा आल्या. 35, 40 हे टार्गेट झालं तर विकी मानेसारखा गोलंदाज आपल्याकडे टीमकडे त्याचं पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं या मॅचमध्ये. ते चांगलं ठाऊक आहे मयूरला आणि त्याचमुळे मी उल्लेख केला. मयूर एक चांगला फलंदाज आहे या टीमचा आणि त्याच्या बॅटमधून आलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. सायाने धावसंख्या आपल्याला 34 वरती पाहायला मिळते. हे मान्यवर आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुन्नाबाई रामभाऊ यांना तुम्ही पाहतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ज्या षटकाची नितांत गरज आणि या सुटे मयूर कधीपासून आपण पाहिलं तर वाट पाहत होते. अशोक पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. ज्या प्रकारे त्यांनी हात लावला मच्छिंद्र पाटील सरांची आठवण झाली, कारण अचानक असा हात लागल्यानंतर मच्छिंद्र सरांची आठवण होतेच. रवी वाहिले यांचं आगमन झाले. मास्टर माइंड खेळाडू आपण पाहतोय, त्यांचे सहर्ष स्वागत. खरं तर पहिल्याच दुसऱ्याच दिवशी सेमीफायनल खेळणार होतो, मात्र रवी वाहिले थोडेसे उपस्थित राहू शकले नाहीये आणि त्यांना जवळजवळ सकाळी 4:30 वाजता कॉल केला होता. दिवस संघ उपस्थित होता. 34 धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि यासाठी मयूर कधीपासून वाट बघत होते की स्ट्राईक माझ्याकडे कधी येईल आणि माझ्या बॅटमध्ये मोठा फटका कधी येईल, कारण मयूरने चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये ऑलरेडी केलेली आहे.
34 धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि आपण बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवर आमचे या स्पर्धेचे प्रमुख अतिथी महेशदादा पाटील यांना तुम्ही बघू शकाल. त्यांच्या समेत विजयजी बाकाडे आणि या स्पर्धेचे शिल्पकार सुखदेवदादा पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असताना या स्पर्धेमध्ये लालचंददादा पाटील यांनी मगाशी प्रमोदचं कौतुक केलं. भारत टीमचा जो फलंदाज ज्याने खोनीच्या विरोधात अक्षरशः मॅच खेचून आणली. आणि प्रदीप शेठ पवार यांना तुम्ही बघू शकाल. खेडकालीचे एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर होता पण वाईट चिकून करतायत. आता मात्र कमबॅक करावा लागेल रोहितला कारण की धावा 35 झाल्या आहेत. रुनब 11 वारण संघाचा आपण विचार केला तर गोलंदाजी या टीमकडे चांगले. इथून 40 जर झाल्या तर इतकं सोपं नाहीये त्यांच्या विरोधात धावा चेस करणं. थोड्याची नाईट स्पर्धा सुद्धा याच संघाने जिंकली त्यामुळे अनुभव नाईटचा चांगला आहे नारायण टीमकडे. हे विसरून चालणार नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. पायचीचं अपील करण्यात आले आणि काय घडलंय बघा. विकी हेच सांगतात की माझ्याकडे स्ट्राईक राहील मी एक बॉल खेळेल आणि आपल्याला विकेटही महत्वाची होती आणि विकेट लेगबायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण झाली. 36 धावा झाल्या आहेत. विकेट गेल्या 7. सेट करा हेच पंच सांगतायत. 36 वरती 7. यानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. या स्पर्धेतील फर्स्ट सेमीफायनल स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्फूर्ती चषक 2025 मधली फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला गणेश कृपा दिवा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी मिहिर 11 वसार. या 2 बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इलेक्ट्रिशियन कुठे असले तर यायचे. या स्पर्धे पण पाहिलं तर ज्यावेळी वसार संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झाला त्यावेळी त्यांचे ब्रास बँड सुद्धा उपस्थित होते आणि भरपूर एन्जॉय केलं. आणि हेच तुम्हाला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळतं. ज्यावेळी अनिकेत पाटीलला बाईक मिळाली दिवा संघाच्या त्यांच्याही गावामध्ये मोठ्या आनंदामध्ये रॅली तुम्हाला पाहायला मिळाली. या दरम्यान एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी आहे. बॉल मला वाटतं मिळाला नाहीये हे सांगतायत पंच त्यामुळे धावा 2 मिळतील. रोहितला बॉल मिळाला नाहीये हेच सांगत असताना पंच आपण पाहतोय. आणि प्रथम बॅटिंग करताना आरस संघाने 38 धावा केल्यात. 7 विकेट गमावल्यात आणि श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापाट टीमला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी 39 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. मात्र करूया आता टॉस. फर्स्ट सेमीफायनल जिथे जोडले जातील आमचे सहकारी समालोचक करण निल्सनसाठी बघा 3 षटकांसाठी 3000 3 चौकारांसाठी 2000 रुपये. लालचंद पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. आणि आता करूया आपण टॉस फर्स्ट सेमीफायनल. मी महेशदादा पाटील यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभाचे टॉस होईल. फर्स्ट सेमीफायनल. एका बाजूला दिवा दुसऱ्या बाजूला संघ वसार. दिवा संघावरती महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक सुद्धा लावण्यात आलं होतं ज्यावेळी ते उपस्थित होते. चला टॉस करूया. हेड आणि टेल. दिवा संघ कॉल करेल. टेल असा कॉल केलाय आणि टेलच आलेला आहे. फक्त डिसिजन आम्हाला कळवा कारण मी महेशदादांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मी लालचंद पाटील आणि सुधीर पाटील यांना विनंती होतो. आपल्या शुभस्य आपण पाहतोय कार्यसम्राट माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि त्यानंतर कल्याण तालुका प्रमुख महेशदादा पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. मी सुखदेव पाटील आणि लालचंद पाटील यांच्या शुभस्य सत्कार केला जाईल. आणि सचिन भोईर यांनाही विनंती आपण या कारण सचिन दादा भोईर यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे महेशदादा पाटील आणि त्यांचा सन्मान दादांच्या विनंतीस मान देऊन महेशदादा नेहमीच या स्पर्धेला
जेव्हापासून उंबारली गावामध्ये स्पर्धा सुरू आहे, डे फॉर्मॅट असो नाईट फॉर्मॅट पहिल्यांदाच आयोजित केले, मात्र महेशदादांची उपस्थिती नेहमीच या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढच्या मॅचमध्ये दिवा संघ टॉस विन आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, त्यामुळे गावदेवी मेयर 11 वसार संघाला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करायचे. त्यानंतर सुखदेवदादा पाटील आणि लालचंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नेहमीच ज्यांनी मैत्रीचं नातं जपल्याने, मैत्री नाही तर मी म्हणेन महेशदादांचे बंधूच आहेत, विजय बाकाडे यांचा सत्कार मी लगेचच करणार आहोत. त्यांना विनंती असेल या आपण. विजयदादा बाकाडे आपण पाहतोय सातत्याने एकत्र शिक्षण, त्यानंतर एकत्र सातत्याने राहिलेले आहेत आणि याही पुढे तुम्हाला पाहायला मिळते अशी मैत्री कधी आम्ही पाहिली नाहीये. विजयदादा बाकाडे आणि महेशदादा पाटील त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना सचिनदादा भोईर, सुखदेवदादा पाटील आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक, कैलास पाटील असतील, श्याम भोईर असतील, रवी भोईर असतील, प्रेम भोईर असतील, संपूर्ण रेग्युलर संघ 40+ संघ सर्वांचा मी उल्लेख करेन. त्यानंतर प्रदीप शेट्टी पवार इथे उपस्थित, ज्यांच्या माध्यमातून महेशदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, नगरसेवक चषक, जी स्पर्धा ही नेहमी चर्चेत असते. आमचे शुभम पवार असतील, शुभम पवार यांचा मी उल्लेख करेल, शार्दुल पवार, शुभम पवार यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य त्या स्पर्धेचे आयोजकांच्या भूमिकेत असतात. ज्यावेळी महेशदादांच्या नावाची स्पर्धा होते, नगरसेवक चषक, मग खिडकाली असो किंवा देसाईच्या मैदानात ती स्पर्धा आयोजित केली जाते आणि सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक मॅच चांगली आहे, सुपर 8ची मॅच आहे, 38-38 आणि पहिल्यांदाच महेशदादा आपण पाहतो की उंबाली गावामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आणि 13 टावर्स आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप चांगलं आयोजन. मात्र आता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया जाऊया करण कान यांच्याकडे खेळाच्या दुसऱ्या. धन्यवाद. पुढच्या मॅचचा टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो टीम दिवा आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय फर्स्ट सेमीफायनल मध्ये. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल गावदेवी मेयर 11 वसार या संघाला. थँक्यू सो मच नितीन श्रीकांत सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या उंबारलीकरांच्या स्पर्धेमध्ये लेडिंग एज कवसा फिल्डर थोडासा दूर राहिला, तकदीर हाफ चान्सर जरूर होती, प्रयत्न चांगला होता पण थोडा दूर राहिला आणि त्यामध्ये विकीची विकेट येता येता वाचली. ऍक्शन रिप्ले पा. 39 धावांचं माफक जरी आव्हान असलं तरी विकी माने हा जो गोलंदाज या मॅचला बनवू शकतो त्याने पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलाय. विकी मडवी पहिल्याच बॉलवरती बचावला, त्याच्याच बॅटमधून आलेली एक धाव कुशलजीच्या स्पोर्ट्स सापाटचं खातं उघडते. तर दुसऱ्या बाजूला लेफ्टी जो आता स्ट्रायकिंग एंडला आलाय रोहित पाटील, लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर आहे. ऑन साइडला मिड विकेट मध्ये फिल्डर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. शफल झाला होता, ऑन साइडला टर्न करायचं होतं, बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही, डॉट बॉल. एक धाव पहिल्याच बॉलवरती आपण बघितली आहे. विकीचा बॅटमधून त्यानंतरचा वेग विकी मानेचा आपण बघितलाय. प्रचंड वेगाने बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला आता फिल्डर सेट करण्यात आला. दोन्ही फिल्डर ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा ऑन पेपर जरी छोटा वाटत असला तरी ऋण 11 नारायणचा गोलंदाजांकडे ती क्षमता आहे धावसंख्येला मोठं बनवण्याची. पाहूयात काय घडणार आहे या मॅच मध्ये. क्वार्टर फायनलची लढत, यानंतर सेमी फायनलची पहिली लढत तुमच्या समोर असेल, दिवा विरुद्ध वसार. शॉट ऑफ लाईन तेज आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तकदीर या वेळेला चुकी करणार नाही, चांगला झेल. 1 for 1 रोहित बाद.
मात्र विकेट आपण बघितली. रोहित सिंह मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय. शिवसेना कल्याण तालुका प्रमुख, कार्यसम्राट, नगरसेवक, तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय महेश पाटील साहेब यांना तुम्ही पाहताय. त्याचबरोबर मैत्रीचं प्रतीक हे एक जे नाव ते नेहमीच तुम्हाला महेशभाई पाटील यांच्या सोबत पाहायला मिळतं. विजयशी बाकाडे साहेब वल्याबाईंना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्याचबरोबर महेशभाई पाटील यांचा ग्रामीणचा लाडका खेळाडू कोण असेल तर तो उंबारलीचा सचिन भोईर, तेही तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. प्रदीपदादा पवार, सुखदेवजी पाटील साहेब या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. नाव बॅक टू द क्रिकेट. निल्सन आलाय मैदानाचा आत पहिल्या विकेट नंतर. ओहो, बॅट स्विंग जबरदस्त होता पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. मी अगोदरच म्हणालो 39 धावा सापाडसाठी तितक्या मोठ्या नाहीत, पण नारेनकडे असलेला हा जो बॉलर आहे विक्की माने तो या धावसंख्येला मोठं बनवू शकतो. त्याने सुरुवात केली आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये आली आहे ती फक्त एकच धाव आणि विकेट देखील एक त्याने मिळवलेली आहे. मॅच इम्पॉर्टंट असेल, इंटरेस्टिंग असेल, कारण रोहितचा विकेट नंतर रोहितने पहिल्या 2 मॅचेसमध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे सापा टीमसाठी. सो त्याची विकेट आली आहे. निल्सन मैदानाचा जो स्ट्रोक प्लेअर आणि पहिल्याच बॉलवरती मोठ्या फटक्यासाठी गेला होता पण चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. मिड ऑफ आत आहे. डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर सध्या 30 सर्कलचा बाहेर. पुढचा बॉल विकी. ओहो, फुल लेंथ, प्रचंड वेग, थेट यॉर्कर आलाय. टाळ्यांचा कडकडाट नारेनचा प्रेक्षकांकडून. वा, फुल लेंथ बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये. बुंध्यात झाला आपण म्हणतो आपल्या आगरी भाषेमध्ये, तो हा बुंधा पाहायला मिळाला. धाव एकच, विकेट एक आली आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील विकी माने. ओ, बॅटच्या वरती लागलाय त्यामुळे एलिव्हेशन तितकंच नाही या फटक्यामध्ये. मिड विकेटचा फिल्डर येतोय बॉलवरती. निल्सनच्या बॅटमधून येते पहिली धाव जी सापाट संघासाठी असेल दुसरी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 39 धावसंख्येला चेस करत असताना धावफलकावरती 2 धावा. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 37 धावांची गरज. आपले सर्वांचे लाडके आणि एक यशस्वी उद्योजक आपण पाहतोय दिवागावचे नरेश पाटील साहेबांचं आगमन झालंय. नरेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेशदादा भगत आपण आला असेल तर आपण या आपले हार्दिक स्वागत. ओटू करण. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध डान्सर आपले शिरोडचे रघुनाथजी पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात नितीनजी. कारण जेव्हा जेव्हा आपल्या विभागांमध्ये रजनी स्पर्धा पाहायला मिळतात रघुनाथजी पाटील यांच्या आवर्जून उपस्थिती असते. सो महेश दादा आलेले आहेत आणि त्यांनाही डान्स पाहायचं रंगनाथ पाटील यांचा. पुढचं गाणं जेव्हा वाजेल तेव्हा रंगनाथ पाटील देखील इन ॲक्शन असतील. सर्वच प्रेक्षकांच्या नजरा आता मंचाकडे लागलेल्या आहेत. या मॅच सोबत जेव्हा गाणं वाजेल तेव्हा रंगनाथ पाटील. आणि एक विनंती असेल आमच्या डिस्क जॉकीला की सलमान खान, आय थिंक वॉन्टेड चित्रपटामधील त्यांचं आवडतं गाणं आहे जलवा. येस अंपायर. चला, वेळ जास्त घेतात ऋणव 11 नारेन. अंपायरचा सिग्नल आला प्लीज. टीप स्क्वेअर लेगला फिल्डर, काऊ कॉर्नरला आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, विकीने चांगली बॉलिंग केली पण पुढच्याच ओव्हरमध्ये आलेला मयूर मात्रे पहिलाच बॉल जवळपास खांद्याच्याही वरती होता, कमरेच्या सोडून द्या. येस, सो आलाय नो बॉल, फ्री हिट ऑन. दोस्ती ग्रुप नारेन यांच्याकडून मयूरला विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. तर नक्कीच महेश दादा पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच सचिन भोईर यांच्याकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि अजूनही काही बॅनर आहेत ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मात्रे फुल लेंथ आहे, दिशा दिली आहे, बॅकफॅट स्क्वेअर लेग, चेस मोठी आहे, फिल्डर धावतोय, बॉल धावतोय आणि बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अजय कुमार वेद सोमनाथ भोईर यांच्याकडून निल्सनला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं 2,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पहिला चौकार इम्पॅक्टफुल होता बिकॉज या अगोदर एकही बाउंड्री आली नव्हती. फ्रीडच्या बॉलवरती आलेला चौकार धावसंख्येला 7 वरती नेतोय. मयूर जी मानेने बॉलिंग केली आहे आणि आदरणीय महेश पाटील साहेब यांच्याकडून 3 षटकारांसाठी निल्सनला 3,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल.
बॉल सध्या थर्डमॅन कडे आपण बघितला या सिंगलच्या सहाय्याने. लेग बाईट अंपायरचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 8 या आकड्यावरती. विकी पहिल्याच बॉलवरती कदाचित बाद झाला असता. अनिकेत पाटील, विकीला तुम्ही पाहताय, मिथुनला, रोशनला तुम्ही पाहताय, ओमला तुम्ही पाहताय, जे नेक्स्ट मॅच मध्ये असतील इन ऍक्शन. तेव्हा स्लॉक स्वीपचा प्रयत्न, गुडघा टेकवला होता, ऑन साइडला टर्न करायचं होतं, मी अगोदरच म्हणालोय. रुनल 11 नारेनकडे जे बॉलिंग युनिट आहे सापडला, सहसा 39 धावा बनवता येणार नाही. मॅच टफ होईल यात मात्र शंका नाही. क्वार्टर फायनलची लढत आपण एन्जॉय करतोय. सापाड विरुद्ध नारेन. समोर उडवलाय, निघालाय बॉल, लुक त्या ताराप्रमाणे, डोळ्यांचा नजरेआड, इट्स आउट ऑफ साइट. षटकार. स्ट्रेट बॅटने आलाय. प्रेक्षक पाहायला मिळतात. हाय हॅलो करत असताना सर्वांनाच या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं स्वर्गीय रघुनाथ काळू पाटील क्रीडा नगरीमध्ये उंबारलीचा या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. क्वार्टर फायनल लढत सुरू आहे. सापाड विरुद्ध नारेन मध्ये. षटकार विकेच्या बॅट मधून फुल लेंथ, पुढच्याच बॉल वरती शांत ठेवलंय फलंदाजाला. ही मॅच आताच वाईब येतात की शेवटपर्यंत रंगणार आहे. ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे, वार पलट वार लगेचच आपण दोन्ही बाजूने पाहतोय. 14 धावा सध्याचा धावफलक. शेवटचा बॉल असेल मयूरच्या षटकातील. मडवी समोर लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन तितकंसं नाही, लॉंग ऑन फार वेगाने, गुड फिल्डिंग. जा वेगाने बॉल वरती धावलाय डीप मध्ये. लॉंग ऑनला विकी हजारे आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 15 धावा, 1 विकेट. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. आदरणीय लालचंद्र पाटील साहेब या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांच्या वतीने रंगनाथ पाटील यांना 500चं कॅश प्राइज झालेले. या गाण्यानंतर ते डान्स करतील आणि त्यानंतर पारितोषिक स्वीकारण्यासाठी. कम ऑन डीजे. 12 बॉल 24ची गरज. रंगनाथ से आपका ही जलवा है, आ जाए मंच के ऊपर. या मंचावर दिया लालचंद्र पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण सोमनाथजी भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण 500चं कॅश प्राइज त्यांना प्रदान करावं. 12 बॉल 24 धावांची गरज आहे. मॅच तितकेच इंटरेस्टिंग आहे कारण रोहितच्या विकेटने 2 ओव्हर्स मध्ये तितक्या धावा बनल्या नाही. 15 वरती धावा फलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 बॉल 24 धावांची गरज आहे. अनेक प्रेक्षक आपल्याला स्क्रीनवरती नुकतेच पाहायला मिळाले, ढाल सारखे उभे होते. निल्सन मडवीने हा सामना जिंकून दिला तर योगेश भाने अडिवली यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. डायरेक्ट हिटला चान्स होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला आता विकी पुन्हा त्याने चान्स घेतले, मात्र धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा. वाईट, सो वाईटच्या 3.
व्हाईटच्या 3 मिळतील. येस ऑन ग्राउंड अंपायरचा जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल प्लीज. वेळ जास्त आता घेऊ नका, मॅचला कंटिन्यू करा. दोन्ही संघाने या सूचना असतील. व्हाईटच्या 3 धावा येतात, अंपायरचा सिग्नल आणि 3 धावांनी धावसंख्या 18 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. ही पार्टनरशिप आता थोडी का होईना जमलेली आहे, कारण पहिल्याच धावसंख्येवरती रोहितची विकेट पडली आहे 17 धावांची. मागच्या काही बॉलवरती आपल्याला निल्सन आणि विकी मध्ये पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. 12 बॉल 21 पाहिजेत. विकी स्ट्रायकिंग एंडला 3rd ओव्हरला होती सुरुवात. पुन्हा समोर चालला बॉल मिड विकेट कडे. फील्डर डीप मधून वेगाने आले, चांगली फिल्डिंग. एक गोष्ट जी आपल्याला निदर्शनात येते या डावामध्ये की आउटफील्ड मध्ये असणारे फिल्डर चा वेगाने बॉल वरती येतात, डायरेक्ट हिट साठी चान्स घेतात. त्यांना विकेट पाहिजेत, त्यांना माहिती आहे 39 धावा अशा डिफेंड होणार नाही. त्यासाठी आपल्याला विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील आणि अग्रेसिव्ह फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. स्क्रीनवरती तुम्हाला अनिकेत पाटील दिवा यांचे चिरंजीव पाहायला मिळतात. होळीचा कलर अजूनही गेलेला नाही आताचा. शिरडोनचा रजनीमध्ये जेव्हा अनिकेत पाटील यांना पहिली बाईक मिळाली तेव्हा त्या पहिल्या बाईकवरती पहिल्यांदा अनिकेत पाटील यांचे चिरंजीवच बसले होते. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इट इज वाईट. बॉल जेव्हा निघून गेला विकेट किपरकडे असं वाटलं टाळ्यांचा आवाज नारेंचा येईल, पण त्यानंतर अंपायरचा सिग्नल आला. टाळ्यांचा आवाज सापाडच्या समर्थकांचा आलाय. इंटरेस्टिंग मॅच आहे. 20 धावा धावफलकावरती. बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले 11 आणि 11 बॉल मध्ये 19 धावांची गरज. फुल टॉस आहे, डाऊन दी ग्राउंड खेळलेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ. दोघे फिल्डर फार वेगाने बॉलवरती. डबलचा कॉल थोडासा रिस्की होता, त्यामुळे एकच धाव. थांबलाय विकी. सिंगलच्या सायने धावसंख्या 21 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत 10 बॉल 18 धावांची गरज या मॅच मध्ये. हळूहळू हा सामना क्लोज येत चाललाय. प्रेक्षकांच्या नजरा वाढत चालल्या त्या मॅच कडे. ऑनलाईन को करंट व्ह्यूअरशिप वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण ही क्वार्टर फायनल आहे. इथून जिंकले तर किमान या स्पर्धेमधली एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती होणार आहे. मडवी, ओहो, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केले बॉलला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. मडवीने मारलाय षटकार. षटकार असंच म्हणावं लागेल. आणि या षटकारासाठी आपण पाहिलं तर वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइस या षटकारासाठी. विकीचा बॅट मधून आपण व्ही शेप मध्ये सरळ बॅटने बराच वेळा धावा बघितल्यात, पण पहिला जो बॉल होता आडव्या बॅटने त्याने अटेम्प्ट केलं होतं आणि तेव्हा त्याची विकेटची चान्स तयार झाली होती. हाफ चान्स होती ती, पण त्यानंतर अटॅक त्याने केलाय. 7 बॉल 15 वरती तो पोहोचलाय. 27 ला त्याची टीम. बॉल बाकी 9 बॉल मध्ये 12 धावांची गरज. लो फुल टॉस मिड ऑफ कडे चेस केलं बॉल. लॉंग ऑफला चाललाय. डीप मध्ये फिल्डर. एक धाव पूर्ण झाले. थ्रो चांगला आहे ऑन दी स्टंप. गुड फिल्डिंग. सिंगलच्या सायने धावसंख्या 28 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत 11 धावांची गरज आहे. नेक टू नेट फाईट आहे. या 2 बॉलवरती एक मोठा फटका आला नाही तर या मॅच मध्ये नारायण संघ देखील कायम असेल, पण जर एक जरी किमान मोठा फटका आला तर मॅचचं मोमेंटम सापाड संघाकडे जाईल. मडवी 8 बॉल 11. फुल लेंथ बॅटच्या टोला लागलाय. वाडीश लॉंग ऑन. फिल्डर फार वेगाने बॉलवरती. फिल्डिंग चांगली. या गोष्टीचा वारंवार आपण उल्लेख करतोय की फिल्डिंग चांगली झालेली आहे डावामध्ये नारायणची. सिंगलच्या सायने धावसंख्या 29 वरती पोहोचली. 7 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये विकेट जवळपास पडले होते ते 7. या डावामध्ये एकच विकेट पडली आहे, म्हणजे 10 ऐवजी विकेटचा आपण विचार केला तर 9 धावा 7 बॉल मध्ये. जर 10 पाहिजेत 9 देखील चालतील विकेटचा विचार केला तर. हेल्दी एज बॉल निघाला. थर्ड मॅनला रेस लागले. 1 बॉल 2 फिल्डर स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग. 2 धावा पूर्ण झाल्या. थर्ड रिस्की आहे. निल्सन धावतोय. बॉल आलाय पण तो पकडता आला नाही विकेट किपरला. धावा मिळतात 3 ने धावसंख्या पोहोचली 32 वरती आणि 32 वरती पोहोचल्या बरोबर. बॉल बाकी आहेत 6. बॅटिंग करणाऱ्या कुशल शीर्षा स्पोर्ट्स सापाडला बनवायचे आहेत सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी. धावा 7. 6 बॉल 7 ची गरज.
दादा पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज एक चांगले डान्सर आपण पाहतोय. नाही 2-3 स्टेप जर रंगनाथ पाटील यांनी ऍड केलं नितीन सर तर आणि ते पुढे जातील. एनर्जी भरपूर आहे. सुखदेवजी पाटील साहेब देखील त्यांना जरूर गाईड करतात. ऍक्शन रिप्ले पा. 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच इथून बनेल का हा मोठा प्रश्नचिन्ह नारायणसाठी, कारण निल्सन आणि विकेने सामना बनवलाय सापाटसाठी. 6 बॉल 7 धावांची गरज आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज अमर आला. अमरचा पहिला फुल टॉस डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन. वाह, जो लॉंग ऑनचा फिल्डर आहे विकेश, जबरदस्त फिल्डिंग. सिंगल मिळते. हे अग्रेशन असायलाच पाहिजे फिल्डिंग मध्ये, कारण डावा तितक्या नाही. जर आपण थोडा तरी हलगर्जीपणा दाखवला तरी डबल घेतील. सिंगलने धावसंख्या 33 वरती पोहोचली. 5 बॉल 6 धावांची गरज आहे. पाहूयात निल्सन या मॅचला पुढे नेल की मात्र मोठ्या फटक्यासाठी चान्स घेतोय. बिग हिट, बिग हिट की थांबलाय बॉलात. मिड विकेट, मिड विकेट. ओहो, व्हॉट अ कॅच. हरेशला आपण बघितलं, बॉडीचा बॅलन्स केलाय. सीमा रेषेच्या अगदी काही इंचेस आत होता निल्सनचा टिपलेला झेल आणि विकेट येते ती सापाटची दुसरी. झेल पकडलाय. टी शर्ट वरती ना हरेश आहे पण तो विकी माने, ज्याने पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. एक विकेट काढली होती. सो या मॅच मध्ये आता निल्सनच्या विकेटने पुन्हा एकदा ऋणविलवन नारेन येऊ शकतो हे त्यांनी जरूर दाखवून दिलंय. 4 बॉल कॅच पा. काही इंचेसचे दोन्ही पाय त्याचे आत होते बाउंड्री लाईनच्या. वेल जज कॅच, वेल जज कॅच. बिकॉज अंडर प्रेशर ही मॅच क्लोज आहे. बॉल निसटला असता सामना संपला असता. कॅच पकडले म्हणून मॅच मध्ये नारायण टीम आहे. 4 बॉल 6 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाचा हात आलाय, जो आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सागर पाटील स्ट्रोक प्लेअर जरूर आहे, पण दुसऱ्या बाजूने गोलंदाज अमर. बॉल बाकी आहे 3. लोवा फुल टॉस अटेम्प्ट केलाय. वाईड इज लॉंग ऑन कडे. फिल्डर त्या ठिकाणी डबलचा कॉल. विकी धावलाय. थ्रो खराब, थ्रो खराब. धावा मिळतात 2. धावा मिळतात 2. एक धाव टोचणार आहे, त्यामुळे दुसरी धाव जशी घेतली. उर्वरित फिल्डर, उर्वरित खेळाडू नाराज आहेत. थ्रो चांगला केला नाहीस हे जरूर त्याला सांगतायत. 2 धावा बॉल वरती मिळतात. 2च्या साने धावसंख्या पुढे चालली आहे. बॉल बाकी त्या मॅच मधले अजूनही 3 आणि 3 बॉल मध्ये धावा पाहिजे 4. पॅव्हलियन आपण पाहतोय थोडीशी चिंता जाणवते काही खेळाडूंच्या चेहऱ्यावरती. मात्र निल्सन असा खेळाडू आहे, मॅच कशी कोणत्याही परिस्थितीमध्ये असू दे त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला कोणती चिंता कधीही जाणवणार नाही. बॉल बाकी आहे 3. धावा पाहिजे 4. 3 ला विन असेल सापाड, बिकॉज पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते. 7 विकेट पडले होते नारेनचे. इथे विकेट पडलेत फक्त 2. 3 बॉल 4 पाहिजे. 3 ला विकेटच्या आधारावरती विजय मिळवतील, पण मिनिमम 4 ऐवजी 3 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. अमर ओव्हर द विकेट. फुल लेन पायावरती आणि फलंदाज बाद. पायचीत. लेग बिफोर विकेट येते. लेग बिफोर विकेट येते. 35 ला 3.
नो मोर आर्ग्युमेंट प्लीज. मॅनेजमेंट टीमचा डिसिजन असेल, अंपायरचा जो डिसिजन आहे तो तुम्हाला अंमलात आणावा लागेल. ऍक्सेप्ट करून मॅच कंटिन्यू करा. मॅनेजमेंट टीमची सूचना. दिवा संघाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये जे इन ऍक्शन असतील, गावदेवी वसार विरुद्ध गणेश कृपा दिवा मध्ये आपण पुढचा सामना पाहणार आहोत. पहा पुन्हा एकदा सूचना येते मॅनेजमेंट टीम कडून, नारायण टीम मॅचला कंटिन्यू करा. अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन आहे. यस, प्रेक्षकांना विनंती आहे बाहेरून आवाज देऊ नका. आणि एक महत्वपूर्ण सूचना आहे, टीम रुनव 11 नारेन, अंपायरचा जो डिसिजन आहे तो फायनल आहे, त्यामुळे मॅचला कंटिन्यू करा. मॅनेजमेंट टीमची ही तुम्हाला सूचना. अंपायरने डिसिजन. अंपायर प्रसाद सर. प्रेक्षकांना विनंती आहे कोणी मैदानाच्या आत येऊ नका. आणि प्लीज एका संघाचा किमान एकच खेळाडू अंपायर आणि मॅनेजमेंट टीमशी बोला प्लीज.
याच दरम्यान तुम्ही पाहतायत काटेचे अनंतदादा पाटील यांचं आगमन होत असं त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. आणि त्यानंतर जयदुर्गा मंडळाचे अध्यक्ष आपण पाहतोय रंगनाथ चौधरी साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या सभेत आपण संदीप फुटाणे यांनाही तुम्ही पाहतायत, ज्यांना या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहिलं, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि चंदूदादा फुटाणे आमचे हंस डीजेचे, त्यांचे आगमन झाले. सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अनंतदादा पाटील यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो, ज्यांचं आपण पाहिलं तर दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये खूप महत्त्वाची भूमिका असते मॅनेजमेंट कमिटीमध्ये. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. तसेच रंगनाथ चौधरी साहेबांना विनंती असेल आपण या. तर नारायणचे भालचंद म्हात्रे इथे उपस्थित, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. बराच वेळ आपण मॅच क्लोज होती, त्यामुळे तितकासा वेळ आमच्या मॅनेजमेंट टीमने देखील घेतला, अंपायरशी देखील चर्चा केली आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट प्रगतशील होण्यामागे ज्यांचं देखील नाव आम्ही नेहमीच घेत आलेलो आदरणीय अनंतदादा पाटील यांचे आगमन झालेलं आहे. चर्चा झाली आणि ICC आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार जो आपल्याला नियम पाहायला मिळतो की फर्स्टली लुकमध्ये अंपायर्सने मेन अंपायरने आउट दिलं होतं, त्यानंतर दोघांनी चर्चा केली दोन्ही अंपायर्सने आणि त्यानंतर बॅटर
सेफ आहे असं जरूर त्यांनी घोषित केलं. त्यामुळे फर्स्ट लुकमध्ये जेव्हा आउट दिलं, जी रन घेतली होती ती रनही मिळणार नाही आणि जो बॅटर स्ट्रायकिंग एंडला होता तो स्ट्रायकिंग एंडला असेल. म्हणजे बॅटर सेफ आहे, तुम्हाला धाव मिळणार नाही. कंटिन्यू करा आता मॅच, वेळ जास्त घेऊ नका. इक्वेशन तुमच्या समोर आणतोय. बॉल बाकी आहेत 2, धावा पाहिजे 4. सापाट टीम आता आर्ग्युमेंट नकोय प्लीज. जो ICC चाललो आहे तोच या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो आणि तोच नियम गेल्या काही स्पर्धांमध्ये देखील आपण बघितलेला आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील हा नियम आपल्याला पाहायलाच मिळाला होता. प्रेक्षकांना विनंती आहे, पडद्याच्या मागे प्लीज डाऊन दी ग्राउंड जे प्रेक्षक आहेत साईड स्क्रीनच्या बाजूला, प्लीज तुम्हाला विनंती असेल कुठलीही कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको. कोणत्याही संघाचे प्रेक्षक असाल, एक तुम्हाला मी नम्र विनंती करतोय, प्लीज थोडंसं मागे व्हा सीमारेषेपासून. 2 बॉल 4 धावांची गरज आहे. क्वार्टर फायनलची लढत आपण अनुभवतोय. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील, स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू असलेल्या उंबारली चषकामध्ये बॉल बाकी असताना 2 धावा पाहिजे. 4 स्ट्राईक असेल सागरकडे. सापा टीम बॅटिंग करते. 39चा चेस सुरू आहे. बॉलिंग करत असताना ऋण अवेलेबल नारेंचा गोलंदाज अमर पाटील. मॅचचा रिदम आता चला प्लीज कंटिन्यू करा. लॉंग ऑन डीप आहे, काउ कॉर्नर डीप आहे, सिली मिड ऑन, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ लेफ्ट फील्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग आत. बॉल बाकी 2 धावा पाहिजे 4. लॉफ्ट केला बॉल, लॉंग ऑन द फील्डर पाहत राहील, निघालाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सागरचा षटकार सेमीफायनल मध्ये कुशल श्रीशा स्पोर्ट सापाड. असेल कोणत्याही प्रकारचा आपल्याला वादविवाद नकोय. सपाट संघ लक्षात घ्या. निल्सन आपल्या खेळाडूंना सूचना करा, ही महत्वाची सूचना लक्षात घ्या. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, हे लक्षात असू द्या. प्रेक्षकांना विनंती, आपण जायचे लक्षात घ्या प्लीज, थोडं सहकार्य करा. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. नियमांचं जर उल्लंघन झालं तर लक्षात घ्या. आम्ही लगेच सुरू करणार आहोत. दिवा संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. दिवा संघ फिल्डिंग लावून घ्या. बघा कोणत्याही प्रकारचा वादविवाद नको. आपली एक चांगली स्पर्धा मित्रांनो, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. चला आपण वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. मित्रांनो एक सूचना असेल, क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन्स. सो ती खेळाडू वृत्ती खेळाडूने दाखवा आणि प्रेक्षकांनो आपण सुजाण नागरिकात, क्रिकेटचे चाहत्यात, क्रिकेट खेळायला क्रिकेट सारखं पहा प्लीज. दोन्ही खेळाडूंना संघांना विनंती असेल आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाही आपण बऱ्याच वेळा पाहतो, कारण खेळाडूंचं कधीच काही नसतं, मात्र जे प्रेक्षक असतात त्यांना थोडंसं आपण कंट्रोलमध्ये राहणं गरजेचं आहे. प्लीज थोडं सहकार्य करा, असं करू नका. खेळाडू आपल्या खेळाडूच्या भावनेने खेळत असतात, त्यांचंही कधी अक्षम नसतं. मी नारायण संघाच्या टीमचं कौतुक करेल, तकदीर आपल्या टीमचं. तुम्ही चांगले खेळले या स्पर्धेमध्ये. हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो, लक्षात घ्या. फक्त प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवा आणि मॅन ऑफ द मॅच करण अनंत दादा पाटील यांच्या शुभ. 10 बॉलमध्ये 20 धावा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचबरोबर चांगली बॉलिंग ज्याने केली तो विकी मॅन ऑफ द मॅच आहे. सापाट टीम आपण तिकडे जाऊ नका. मॅनेजमेंट टीम मेंबर्सला विनंती आहे, सुखदेवजी पाटील साहेबांची आपण मंचावरती या प्लीज. इट्स ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. चला विकी मडवी या मॅन ऑफ द मॅच. मी अनंत दादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. एक सुंदर ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच साठी आपण मध्ये विकी मडवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकी या लगेचच. चला या, काही झालेलं नाहीये, सर्व आपल्या ग्रामीणचे संगत मित्रांनो, त्यामुळे सहकार्य करा. अनंत दादा पाटील यांच्या शुभस्ते आपण देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकी मडवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच देऊया, काही झालेलं नाहीये, लक्षात घ्या. नक्कीच आपण क्रिकेट सारखं आपल्याला खेळायचं, लक्षात घ्या. अभिनंदन.
कारण खेळाडूंना मी मगाशी उल्लेख केला, खेळाडूंचं कधी काही नसतं. अनंत दादा पाटील यांचा सत्कार सुद्धा आम्ही लगेच करणार आहोत. मी सुखदेव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आज सन्मान करायचा आहे.